प्रस्ताव समोर आला। त्यासाठी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली। ही सल्लागार कंपनी 10 नवीन जलमार्गांचा सविस्तर आराखडा सागरी मंडळाला सादर करणार असून हा आराखडा आता अंतिम टप्प्यात आहे। ऑगस्ट 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालात 21 ठिकाणांची निवड करण्यात आली असून 10 नवीन जलमार्ग प्रस्तावित आहेत। मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा भाईंदर परिसरातील जलमार्गांचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा आराखडा आहे। हा जलमेट्रोचा प्रस्ताव नक्की काय आहे तो आपण समजून घेऊया। ऑगस्ट 2025 मधील अहवालात 21 ठिकाणांची निवड करण्यात आली आणि 10 नव्या जलमार्गांचा प्रस्ताव देण्यात आला। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा भाईंदर परिसरात जलवाहतुकीचा आराखडा आखण्यात आलेला आहे। सध्या 21 ठिकाणी जलवाहतूक आहे आणि 85 किलोमीटरचे मार्ग आहेत। 10 नवे मार्ग सुरू झाले तर 200 किलोमीटरची जलवाहतूक सुरू होईल। तेव्हा ही जल मेट्रो आता मुंबईची वाहतूक कोंडी फोडणार का, हे आता आगामी काळामध्ये पाहणं उत्सुकतेचं असेल। ठाण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भिवंडी ठाणे दरम्यान होणाऱ्या वाहतूक